नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी ॲपमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो रसशास्त्र पेपर 1चा एक महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करतो, जो असणार यंत्र उपक्रमणीय 2. आता हा जो टॉपिक आपल्या पेपरमध्ये 5 मार्काकरिता दिला, म्हणजे या टॉपिकवरून आपल्या पेपरमध्ये SCQ आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि महत्त्वाचा टॉपिक आहे. यामध्ये आपल्याला पुट विज्ञान शिकायचे, मुषा शिकायचे आणि कोष्टी शिकायची. समजलं? पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मुषा आणि त्याच्या नेक्स्टमध्ये कोष्टी वगैरे कव्हर करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पुट वगैरे हा टॉपिकला शिकायला सुरुवात करायची आहे. आता सुरुवातीला पुट म्हणजे काय हे सुरुवातीला समजून घेऊया. आता तुम्ही नॉर्मल रसशास्त्रामध्ये आपण अभ्यास काय करतो, रस, महारस, उपरस, साधारण रस, धातू इत्यादीचा अभ्यास करतो, बरोबर आहे. आता ह्यांचे काय करतो, पाकासाठी म्हणजे यांच्या पाचनासाठी मेनली आपण ह्यांच्यापासून आपल्याला काय करायचं, भस्म बनवायचा असतो. आणि ह्या भस्म बनवण्याकरिता आपण त्यांना काय करतो, एक अग्निसंस्कार देतो, म्हणजे काय करतो, जाळ देतो, बरोबर आहे. आता हे मेनली यांच्या पाचनासाठी आपण काय करतो, अग्निसंस्कार देतो, म्हणजे जाळ देतो. या जाळाच्या प्रमाणाला मेनली आपण काय म्हणतो, हीन, मध्य, तीक्ष्ण असं देतो ना, की कमी, जास्त आणि अधिक या प्रमाणात आपण जाळ देत असतो. आता हे जाळाचं जे काही प्रमाण असतं, या जाळाच्या प्रमाणास आपण काय म्हणतो, पुट असं म्हणतो. आता मेनली आपण पुट कधी वापरतो, तर मेनली बघा आपण काय करतो, भस्म जेव्हा देताना आपण काय करतो, शरावाला किती प्रमाणात अग्नी द्यायची जेणेकरून त्याचा भस्म तयार होईल, म्हणजे एक प्रकारे पावडर फॉर्ममध्ये तयार होईल. त्याकरिता आपण जाळाचं काही प्रमाण ठरलेलं असतं, की त्यामुळे गजपूट, महापूट हे काय असतं, अग्नीचे एक प्रमाण असतं. हे काय असतं, मेजरमेंट असतं. नॉर्मली आपल्याला तुम्हाला माहिती आहे, पाणी उकळण्यासाठी म्हणजे आपल्याला पाण्याचा बॉइलिंग पॉईंट किती असतो, 100 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे. पाण्याचं उकळण्यासाठी 100 डिग्री सेल्सिअस हा त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे. नंतर त्याचं काय बोला मेल्टिंग पॉईंट म्हटलं तर पाणी कधी काय होतं, मेनली आईस मेल्टिंग होतो नॉर्मली, तर 0 डिग्री सेल्सिअसला काय होतं, आईस मेल्टिंग होतो. आणि त्याचा फ्रीजिंग पॉईंट काय म्हटलं तर मेनली मायनस डिग्रीमध्ये गेला तर तो फ्रीजिंग पॉईंट होतो, बरोबर आहे. आता आपण जर काय केलं, नॉर्मली आईस आपल्याकडे क्यूब आहे, आईस क्यूबला आपल्याला काय करायचं, मेल्ट करायचं, बरोबर आहे. मेल्ट करण्याकरिता आपण काय केलं, 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याला आईस क्यूबचं नॉर्मल टेम्परेचर जसं मायनस डिग्रीमध्ये असतो, बरोबर आहे. आता आपण त्याला मेल्ट करण्याकरिता 0 डिग्री टेम्परेचर दिलं, बरं का, म्हणजे नॉर्मली फ्रीजरमधून काढलं, बाहेर ठेवलं, तर त्याचं काय होणार, तो मेल्ट होणार, 0 डिग्री सेल्सिअसला तो मेल्ट होणार, बरोबर आहे. तर त्याला काय दिलं आपण, एक प्रकारे टेम्परेचर दिलं ना, 0 डिग्री, कारण की आपण मायनसमधून प्लस म्हणजे 0 डिग्रीकडे आलो, बरोबर आहे. तर आपण एक प्रकारे त्याला टेम्परेचर दिलं. त्यानंतर आपण त्याला काय केलं, आपण म्हटलं की त्याला आता उखळायचं, आपल्याला काय करायचं, त्याला बॉईल करायचं आहे. आपण त्याला काय केलं, बॉईल करण्याकरिता त्याला 100 डिग्री सेल्सिअसवर काय केलं, तापवलं. नंतर काय होतं, तो बॉइलिंग होतो आणि तो वेपर होतो. त्याचप्रमाणे आपण काय करतो, नॉर्मली बघा आईस क्यूबला आपण काय केलं, बॉइलिंगपर्यंत नेलं, म्हणजे आपण त्याला काय केलं, नॉर्मली आपण तापवत गेलो आणि त्याला एक स्पेसिफिक नाव दिलं, की आपण सुरुवातीला त्याला मेल्टिंग पॉईंटवर नेलं, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस नेलं. नंतर आपण त्याला बॉईल केलं, म्हणजे तापवलं, नंतर जो वाफेत उडाला, म्हणजे आपण त्याला एक स्पेसिफिक नाव दिलं, बॉइलिंग पॉईंट दिलं, म्हणजे बॉइलिंग वगैरे आपण केली, बरोबर आहे. तसं जसं आपण काय केलं, त्या डिफरंट जे काही हे होतं, अग्निसंस्कार होता, म्हणजे ते तापमानच्या मेजरमेंटला नाव दिलं. त्याचप्रमाणे आपण भस्म बनवताना जे अग्निसंस्कार त्याला देतो, नेहमी मेनली जे काही धातू, महारस, उपरस यांना काय पाचनासाठी, यांच्या भस्म बनवण्याकरिता पाचनासाठी जे काही आपण त्यांना मेनली त्यांना आपण काय देतो, की एक तापमान देतो, त्या तापमानाला आपण काय देतो, अग्निसंस्कारला पुट असं म्हणतात, समजलं. आता यामध्ये काय म्हटलंय बघा, रस, महारस, उपरस, साधारण रस, धातू इत्यादी रसशास्त्रीय द्रव्यांच्या पाचनासाठी आवश्यक असणाऱ्या अग्निसंस्करणास जे काही अग्निसंस्कार प्रमाण असते त्याला आपण काय म्हणलं, पुट असे म्हणतात, समजलं. आता पुट दिल्याने पुढील प्रमाणे आपल्याला फायदे वगैरे दिसून येतात, जसे काय म्हटलं, दोषाचे विनाश वगैरे, त्यामध्ये जे काही दोष आहे तो विनाश वगैरे होतो, गुणधर्माचे त्यामध्ये वर्धन होतं, दीपन होतं, लघुत्व होतं, त्यामध्ये तो शीघ्र काय होतो, तो व्याप्ती होतो. व्याप्ती म्हणजे काय होतं, एक प्रकारे आपल्या बॉडीमध्ये गेला काय होतं, एक प्रकारे चांगल्या प्रकारे तो ऑब्झर्वेशन वगैरे होतं. त्यानंतर अपूर्णत्व मेनली काय होतं, की जो त्याचं आता मेनली पावडर झाला, हां बरोबर आहे. आता पावडरपासून तो त्याच्या नॉर्मल ह्याच्यामध्ये येणार आहे का, तर नाही, तर त्याचा अपूर्णत्व मारणानंतर ज्यांनी मेनली जो काही भस्म झाला आहे तर तो धातू त्याच्या मूळ स्वरूपात वगैरे येत नाही, तर त्याला आपण अपूर्णत्व भवत्व असायला म्हणत असतो, समजलं. तर अशा प्रकारे तुम्हाला पुट कळलं आणि पुटचा वगैरे आपल्याला फायदे वगैरे कळले. आता बघूया आपण पुट आणि पुटाचे प्रकार वगैरे, समज पुटाचे प्रकार बघा. आता इथं काय म्हटलं, ऊर्जा स्त्रोतसानुसार, अग्निप्रमाणानुसार आणि इंधन आणि उपकरणानुसार आपल्याला प्रकार दिले. आता ऊर्जा स्त्रोतसानुसार चंद्रपूट, सूर्यपूट, अग्निपूट हे 3 प्रकार देण्यात ठेवा. अग्निप्रमाणानुसार महापूट, गजपूट, वरापूट, त्यानंतर कुकुटपूट, कपोतपूट आणि त्यानंतर भूधरपूट असे जे टाईप्स वगैरे दिलेले आहे. त्यानंतर इंधन आणि उपकरणानुसार तर लावकपूट, कुंभपूट आणि वालुकापूट असे जे विविध आपल्याला टाईप्स दिले. आता सुरुवातीला येतो चंद्रपूट. आता चंद्रपूट म्हणजे काय बघा, विविध पिष्टींना भावना देणे. आता पिष्टी म्हणजे काय असणं, पेस्ट असणं. पेस्ट म्हणजे काय, पिष्टी, कोणत्याही गोष्टीची पेस्ट असणं. किंवा आपण काय करतो, एखाद्या धातूमध्ये पुढे जाऊन भावना तुम्ही शिकणारच आहे, त्या धातूंमध्ये काय करतो, विविध रस वगैरे आपण टाकतो, ॲड करतो आणि त्याची एक पेस्ट बनवतो, मग त्याला आपण पिष्टी असं म्हणत असतो. मग ते पिष्टीला जेव्हा आपण भावना म्हणजे पिष्टींना भावना म्हणजे काय, चंद्रप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये दिले जाते. आता
पिष्टी जे काही पेस्ट आहे त्यांना चंद्रप्रकाशामध्ये काय केलं जातं, एक प्रकारे सुकवलं जातं. त्याला भावना दिली जाते पिष्टांना एक प्रकारे चंद्रपुटाची म्हणजे चंद्रप्रकाशाची भावना दिली जाते किंवा चंद्रप्रकाशामध्ये सुकवलं जातं. त्याला आपण काय म्हटलं जातं, चंद्रपूट म्हटलं जातं. म्हणजे ज्यामध्ये चंद्राद्वारे आपण त्या पिष्टीला सुकवतोय किंवा त्याची काय देतो, चंद्राची प्रकाशाची भावना देतोय, त्याला चंद्रपूट म्हटले. आता यामध्ये उदाहरण काय, प्रवाळाचं भस्म. त्यानंतर सूर्यपूट बघा. आता सूर्य म्हणजे काय बघा, सूर्य म्हणजे आपला कोणता, आपला नॉर्मल सूर्य. सूर्याद्वारे आपण काय करतो, जे औषध द्रव्य त्यांना काय करणार, वाळवणार आहे, सुकवणार आहे, त्याला सूर्यपूट म्हणायचं. आता भावना दिलेले जे काही औषध द्रव्य आहे जेव्हा सूर्यप्रकाशामध्ये वाळवले जाते त्याला काय म्हणतो, सूर्यपूट असं म्हणतो. आता तिसरा प्रकार बघा, महापूट. आता महापूट हा खूप महत्त्वाचा बरं काय, डायग्राम आणली. आता बघा 2 हस्त हा काय खोली असणारा, 2 हस्त लांबी असणारा, रुंदी असणारा. आपण काय करतो, एक खड्डा खांदतो, त्यामध्ये आपण काय करतो, पहिले 1000 काय करतो, 1000 आपण काय करतो, रान शेणाचे जे काय आपल्या गवऱ्या असतात ना घरातल्या, गाईच्या शेणाच्या गवऱ्या, म्हशी शेणाच्या गवऱ्या, जे आपल्या गवऱ्या आहेत, तर शेणात जे काही गवऱ्या आहेत आपण त्याला, तर जे काय आपण ते आहेत तर त्यांना आपण गोमय असं म्हणत असतो. त्यांना काय करतो, 1000 गोमयांना आपण काय करतो, खाली आपण रचवतो. नंतर काय करतो, आपला जो काही शराव आहे, शराव सगळ्यांनी शिकले, यंत्र उपकरणे 1 मध्ये. आता हा आपला शराव आपण यामध्ये भस्म बनवणार आहे. आता यामध्ये काय करणार, आपण 1000 हे खाली रचल्या, त्यानंतर आपला शराव घेतला. आता शरावमध्ये आपलं काय, कोणता जो धातूचा आपल्याला भस्म बनायचा तो आपण ठेवला. त्यानंतर पुन्हा आपण काय केलं, प्लस 500 आणखी दुसरं काय केलं, जे रानशेणाचे गवऱ्या घेतल्या ते आपण आजूबाजूने त्याला काय केलं की कवर केलं. नंतर याला काय करतो, आपण हीट करतो म्हणजे पेटवतो. आणि मग जेव्हा हे सगळं जळून जातं तेव्हा ह्या पुटामध्ये आपला हा जो काही शराव आहे, तर ह्या शरावामध्ये आपलं काय होतं, भस्म वगैरे प्राप्त होतं. समजलं, हा शराव संपवून हा रानशेणाचे जे काही गवऱ्यात 2 हस्त लांबी रुंदी आणि 2 हस्त हा काय खोल असा खड्डा आहे. आता बघा काय म्हटलं बघा, महापूट 2 हस्त लांबी रुंदी आणि खोली असलेला जो काही खड्ड्यात आपण काय करतोय, जे काही खड्डा वगैरे करण्याची म्हणजे खड्डा वगैरे खांदा वगैरे असं म्हटलं आहे. म्हणजे 2 हस्त लांबी रुंदी आणि खोली असलेला आपला खड्डा खांदा, त्यामध्ये महापूटमध्ये त्यात प्रथम 1000 रानशेण्या व्यवस्थित वगैरे रचाव्यात. त्यावर काय करायचं, ज्या द्रव्याचं पोट द्यायचे आहे ते आपल्याला काय करायचं, ते द्रव्य शराव संपुटामध्ये ठेवून मुख संधिबंधन वगैरे करून व्यवस्थित ठेवावे. नंतर त्याच्या आतील बाजूस वगैरे आतील बाजू त्याच्या आजूबाजूस आणि वर आणखी 500 रानशेणा जे काही शेण्या म्हटलं आपलं, म्हणजे जे काही गवऱ्या वगैरे म्हटले ते आपल्याला रचायचे. नंतर त्याला वगैरे अग्नी द्यायचा आणि मग नंतर त्याचं काय होतं, जो काही आपलं हे शराव आहे, शरावामध्ये भस्म तयार होतो. हे कशासाठी यूज करतो आपण, तर महापुटाचा उपयोग ताम्र, वज्र, आब्रक, वैक्रांत इत्यादी द्रव्याच्या मारण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्यानंतर गजपूट बघा. तर गजपूटमध्ये मेनली आता गजपूट कसा असतो बघा, तर 1 हस्त आपण काय करतो, जे काही खोल खड्डा असं बनतो, एक राजहस्त वगैरे म्हटलं. राजहस्त म्हणजे जो राजाचा हात असेल त्याला राजहस्त म्हटलं जातं. नॉर्मली माणसापेक्षा राजाचा हात मोठा असतो, तर राजाचं एक राजहस्त म्हटलं. लांबी रुंदी आणि खोली असणारा, त्यामध्ये आपण हे शराव काय करतो, मधात ठेवतो आणि साईडने जे काही गवऱ्या आहेत आपल्या रानशेणाचे तर ते आपण काय करतो, यामध्ये रचवतो. आता बघा साधारणतः 2-2 फुटाचा कन्सिडर केलं जातं. एक राजाचा हात जो असतो तो साधारण 2 फुटाचा असतो असं कन्सिडर केलं जातं. 2-2 फूट जे आहे लांबी रुंदी खोल असा चौरस आकृती खड्डा वगैरे जमिनीत खांदावा. त्यामध्ये काही निम्म्यापेक्षा अधिक भाग रानशेण्या वगैरे भरावे. म्हणजे निम्म्यापेक्षा म्हणजे किती, मेनली 250 वगैरे भरायचे, 250 आपण भरायचे. नंतर भरल्या. आता यामध्ये काय केलं बघा, त्यावर पूट वगैरे आपल्याला द्यायचे, औषध वगैरे मुश्यात वगैरे ठेवायचे आणि त्यानंतर संधिबंधन वगैरे करायचे. आपण इथं काय करायचं, मुश्यात वगैरे ठेवायचं, त्याला संधिबंधन वगैरे करायचे. नंतर शरावाच्या खाली खड्ड्यात असणाऱ्या जे काही रानशेणाच्या निम्म्या प्रमाणात, रानशेणा म्हणजे 125 आपण शरावाच्या वर रचाव्यात आणि अग्नी द्यावा. आता मेनली खाली बघा, यामध्ये आपण काय केलं, खाली 250 रचल्या बरं का, वर पाहायला गेलं तर 125 रचल्या आणि मधात आपण काय केलं, शराव ठेवला. आता शराव म्हणण्यापेक्षा इथं मुशा वगैरे म्हणा किंवा शराव म्हणा दोन्ही चाललं, पण आपण ठेवायचं. नंतर लागणी द्यायचं, मग आपलं काय होतं, भस्म वगैरे तयार होतं. तर अशा प्रकारे हा आपला गजपूट वगैरे आहे. त्या गजपूट याला म्हणतात. आता उपयोग बघा, धातूंच्या मारण्यासाठी याचा यूज होतो. धातूपासून भस्म बनवायचं असेल त्याला मारण्यासाठी म्हणतात. तसं आब्रक, गोदंती, प्रवाळ, त्यानंतर इथं काय मंडूर वगैरे म्हटलंय, त्यानंतर मग माक्षिक वगैरे म्हटलंय, शंख, शुक्ती ते इत्यादीसाठी आपण काय करतो, याचा यूज वगैरे करत असतो. तर समजलं, इत्यादी द्रव्यांच्या मारण्यासाठी आपण याचा यूज करतो. आता वरापूटमध्ये बघा, आता वरापूट म्हणजे काय म्हटलं जातं, क्रोडपूट म्हटलं जातं किंवा काय म्हटलं वरनाख्यपूट असं म्हटलं जातं. आता यामध्ये बघा, सुरुवातीला बघा आपण काय करतो, एक अरत्नी. आता एक अरत्नी अशा प्रकारे आपण म्हणतो. यामध्ये सांगतो, अरत्नी म्हणजे काय होणं की आपलं 1.5 फूट असायला अरत्नी असं म्हणत असतो. साधारणतः जमिनीत 1.5 फुटाचा आपण काय प्रत्येकी लांबी रुंदी आणि खोल असलेला खड्डा खांदाचा, त्यात 2/3 म्हणजे आता नॉर्मली आपण काय करतो, 2/3 किती
50 50 50 असं म्हणतो ना आपण 2/3 म्हणजे 100 रान शेण आपण काय करायचं अगोदर रचायचे आहे. आता 2/3 रचल्या नंतर 1/3 आपण शिल्लक ठेवायचे. आता त्यावर फूट द्यायचे आहे ते औषध द्रव्य आपण संधिबंधन करून त्यात करावे म्हणजे ठेवायचे आणि उर्वरित जे काही रान शेण्या उरलेले आहेत त्या साईडने आपण काय करायचं रचायच्या. म्हणजे आपण सुरुवातीला 100 रचल्या नंतर वरून काय करायचं 50 रचायच्या. म्हणजे नॉर्मली 2/3 खाली आणि नंतर 1/3 काय करायचं वर वगैरे रचायचं. समजलं. अशा प्रकारे केलं आणि नंतर याला अग्नी द्यायचा. याला आपण काय म्हणतो वरापट वगैरे म्हणतो. आता मेन याचा उपयोग कशात होतो तर माक्षिक शुक्ती कपर्दिक तर इत्यादीचे जे काही द्रव्य त्याच्या मारण्यासाठी यांच्यापासून भस्म बनवण्याकरिता आपण याचा यूज करतो. नंतर बघा कुक्कुटपूट. आता कुक्कुटपूट म्हणजे काय खड्डा म्हणजे काय खड्डा न खांदा जमिनीत 2 व्यासाच्या वर्तुळाकार काही रानशेण्या वगैरे रचायच्या. आता मेनली जमिनीत खड्डा वगैरे नाही खांदा ही आपली नॉर्मल जमीन आहे बरं का. त्यावर आपलं काय करायचं समजा असे नॉर्मल ही आपली प्लेन सरफेस आहे यावरती आपल्या वर्तुळाकार म्हणजे असं गोल सरफेसमध्ये काय करायचं आपल्या रानशेण्या वगैरे आपले जे काही गौर आहेत ते रचायच्या आणि असे किती 2 व्यासाचे मेनली काय 2 व्यासाचे असे मापामध्ये रचायचे आणि त्यानंतर आपल्याला वर शराव ठेवायचा खाली अग्नी द्यायचा. बघा खड्डा न खांदा जमिनीत 2 व्यासाच्या वर्तुळाकार काही रानशेण्या रचाव्यात. त्यावर मारण करायचे द्रव्य ते सराव संपुटात ठेवून संधिबंधन वगैरे करावे. उर्वरित जे काही रानशेण्या त्यावर रचाव्यात वगैरे नंतर आपल्याला अग्नी द्यायचा. आता 50 रानशेण्याच्या यामध्ये आपल्याला आवश्यकता वगैरे असते. हा MCQ पॉईंट आहे बरं का. यामध्ये आपल्याला किती रानशेण्या लागतात तर 50 लागतात. आता अनेक मतांतर दिसून येते. तरंगांनुसार काय म्हणतात जमिनीत खड्डा खांदून वगैरे हे केलं पाहिजे. काहींच्या मते काय केलं पाहिजे की 10 रानशेण्या वगैरे यामध्ये यूज केल्या पाहिजे. तर समजलं. आता उपयोग बघा काय म्हटलं याचा कशात उपयोग होतो तर सुवर्ण तारश्य पारद माक्षक इत्यादी जे काही द्रव्य त्यांच्या मारण्यासाठी यूज होतो. कोणाचा कुक्कुटपूट कुठे यूज होतो मेनली जे सुवर्ण पारद माक्षक वगैरे त्याच्यामध्ये याचा यूज वगैरे होतो. जे काही रजत वगैरे आहे समजा सुवर्ण रजत वगैरे तर ह्यांच्यामध्ये याचं काय केलं जातं भस्म बनवण्याकरता आपण याचा मेनली मोस्ट ऑफ द टाईम याचा यूज वगैरे करत असतो. त्यानंतर कपोटपूट बघा कपोटपूट. आता यामध्ये अशा प्रकारे कपोटपूट असतं आपलं. ह्यामध्ये जमिनीत साधारणतः खड्डा खाऊन त्यात 8 रानशेण्या काय करायचं रचून जो अग्निसंस्कार केला जातो त्याला कपोतपूत असं म्हटलं जातं. बघा जमिनीत आपण काय केलं खड्डा खांदला आणि त्यानंतर आपण तिथं काय करतो 8 रानशेण्या काय करतो तर रचितो आणि त्यावरती आपला शराव आणून ठेवतो. नंतर ह्याने काय करतो आपण त्याला काही हीट देतो. नंतर ह्याने काय होतो जो काही आतला जो काही द्रव्य असणार त्याचं काय होणार भस्म होणार आहे. पर्यायाला लघुपूट मृदूपूट किंवा स्वल्पपूट असायला म्हटलं जातं. त्यानंतर आता भूदरपूट बघा काय म्हटलंय जमिनीत अशा प्रकारे खड्डा खांदावा की त्यात बंद केलेले औषधी मुशा ठेवून वर 2 अंगुली मोकळी जागा राहील अशा प्रकारे खांदायचा आणि नंतर त्या जागेत 2 अंगुली मातीचा जाड थर करावा आणि मातीच्या थरावर रानशेण्या वगैरे रचून अग्नी वगैरे द्यावे. या पद्धतीने दिलेल्या पुटासाला भूदरपूट असं म्हणतात. भूदर म्हणजे जमिनीच्या आतमध्ये बरं का. अशा प्रकारे जमिनीच्या आतमध्ये खड्डा खांदायचा त्यामध्ये आपला हे अशा प्रकारे शराव वगैरे ठेवला. इथं अंतर फक्त आपल्याला 2 इंच अंतर वगैरे फक्त शिल्लक राहील असं ठेवायचं. नंतर याला मातीवरून लेप द्यायचा. नंतर यावरती काय करायचं रानशेण्या ठेवायच्या. नंतर याने पेट म्हणजे अग्नी द्यायचा. आता ह्यांचं काय होणं हा वरच्या हीटमुळं काय होतं आतला जो काही आपला खाली जमिनीच्या आतमध्ये जो काही आपण शराव ठेवला आहे त्याच्यामध्ये काय होऊन भस्म वगैरे तयार होणार आहे. याला कोणता आपण म्हणतो तो भूदरपूट याला म्हणत असतो. समजलं. आता यामध्ये उपयोग कशासाठी करतो तर पारदाच्या जारणासाठी आणि मारण्यासाठी आपण याचा यूज वगैरे करत असतो. त्यानंतर लावकपूट बघा. तर लावकपूटमध्ये मेनली आपला हा शराव आहे. आता हे शराव बघा अशा प्रकारे आपला शराव असतो. यामध्ये काय म्हटलं जमिनीवर 1 पल एवढ्या प्रमाणात आपण काय करतो धान्याचे तूस. धान्याचं तूस म्हणजे काय होणार आहे एक प्रकारे आपलं जे धान्याचं काय म्हणता येईल जो आपला मटेरियल वगैरे आहे तर धान्याचं तूस वगैरे काय करायचं रचून त्यावर औषधयुक्त मूशाचा अग्नी वगैरे दिला जातो. अशा प्रकारे आपण धान्यास तूस ठेवलं आणि यावरती काय केलं आपण की अशा प्रकारे यावरती अग्नी वगैरे देतो. आता धान्यास तूस वगैरे ठेवून आपण काय करतो अग्नी देतो. नंतर अशा पद्धतीने दिलेले जे काही पुटास लावकपूट आपण याला म्हणतो. उपयोग काय तर मधुद्रव्यांच्या पाचनासाठी याचा आपण यूज वगैरे करतो. आता त्यानंतर गोवरपूट बघा. आता गोरवरपूट म्हटलं जातं. गोरवरपूट याला आता याला गोवरपूटसुद्धा म्हटलं जातं. यामध्ये गोवर म्हणजे काय तर गोठ्यात गाईच्या जे काही खुऱ्याने तो जे काही तुडून वगैरे तयार झाला जे काही शेण असतो तर शेण चुऱ्याचा आपण याला काय गोवर असं म्हणतो. आता हे गोवरचं काय होतं आपण हे जो काही चुरा झाला शेणाचा त्यावरती आपण शराव ठेवून नंतर याला अग्नी वगैरे देतो. आता बघा एक मध्यम आकाराच्या मृतपात्र वगैरे घ्यायचं मातीच भांडं घ्यायचं त्यामध्ये हे शेण चुरा वगैरे टाकायचा. शेणाचा चुरा झाला आहे त्यामध्ये टाकायचा त्यामध्ये रचून त्यावर शराव संपुट वगैरे ठेवाय. नंतर त्याला पुन्हा शेण चुऱ्याला ठेवून म्हणजे पुन्हा शेण चुरा ठेवून अग्नी वगैरे द्यायचा. साईडने आणखी शेण चुरा टाकायचा हीट करायची. नंतर याने काय याला गोवरपूट असं म्हटलं जातं.
जातं. उपयोग काय, पारदाचं भस्म निर्माण करता आपण काय करतो, जे काही गोवरपूट याचा यूज वगैरे करत असतो. आता बघा पुढं येतो कुंभपूट. आता कुंभपूट कसा असतो बघा, मेनली आपण काय करतो, एक पात्र वगैरे करतो, त्याच्या अर्ध्या भागात आपण धान्याचं तूस भरतो म्हणजे दाबून. त्यानंतर आपण एक मुशादर ठेवतो, ते मुशामध्ये एक पात्र आपण तुम्हाला कळलं असेल. आता हे मुशामध्ये आपण काय करतो, एक पात्र असतं आपलं मुशा. आता याच्या साईडला आपण काय करतो की पुन्हा हे जे काही धान्याचं तूस टाकतो ह्याला आग्नी देतो. हे आपलं झालं कुंभपूट. एका मोठ्या आकाराच्या मृत पात्रात धान्याचे तूस अर्ध्या प्रमाणात दाबून भरावा. नंतर त्या मुशा ठेवून वरून पुन्हा त्याने तूस मुशेस आवरण वगैरे द्यायचं, साईडने झाकून टाकायचं. नंतर त्यास अग्नी वगैरे द्यावे. अशा पद्धतीने तयार केला जो काही पूट आहे त्याला आपण काय कुंभपूट असं म्हणत असतो. उपयोग काय केला जातो कशासाठी, तर पारदाचा भस्म निर्माण करण्यासाठी आणि गंधकाच्या जे काही पारदातील मारण्यासाठी आपण जारण्यासाठी याचा यूज वगैरे करत असतो. तर समजलं. त्यानंतर पुढचा बघूया वालुकापूट. आता वालुकापूट म्हणजे कसं म्हटलं मेनली बघा, त्या काही मृत पात्रात अर्ध्या भाग तापवलेली वाळू वगैरे भरावी. त्यावर औषधयुक्त जे मुशा वगैरे ठेवून संधिबंधन वगैरे करावे. त्यानंतर वाळू सुअंगशीत होऊन द्यावी. अशा पद्धतीने दिलेलं जे पूट असतं त्याला वालुकापूट असं म्हणतो. मेनली आपण एक मृत पात्र मातीचं भांडं घेतलं, त्यामध्ये काय केलं, जी काही गरम केलेली वाळू वगैरे भरली. त्यानंतर आपण त्यावरती शराव ठेवला आणि नंतर ह्यांच्याद्वारे जी हीट झाली तर त्याला आपण काय झालं, जो काही शराव हीट होऊन जो काही भस्म तयार झाला तर कशामुळे झालं, तर ते जे काही पूट मेनली जो काही झाला आहे पूट त्याला वालुकापूट आपण याला म्हणतो. तर समजलं. आता उपयोग बघा, गंधकाची पारदा जारणा करण्यासाठी आपण याचा यूज वगैरे करत असतो. म्हणजे काय म्हटलंय, गंधकाची जेव्हा पारदामध्ये जारणा करण्यासाठी आपण याचा यूज करत असतो. तर अशा प्रकारे आपले टोटल हे पूट विज्ञान नियम होतं. यामधलं तुम्हाला ॲज इट इज हा SCQ विचारला जातो किंवा ह्यामधले 1 ते 2 तुम्हाला सेपरेट SCQसाठी हे पूटचे जे काही आहेत तर हे तुम्हाला सेपरेट विचारले जातात. तर आपण इथं सगळे पूट आणि पूटचे टाईप्स वगैरे कवर केले. याच्या नोट्स ॲज इट इज लिहून घ्या, डायग्राम वगैरे व्यवस्थित काढा. पेपरमध्ये आला तर डायग्राम आणि नोट्स आपल्याला ॲज इट इज काढून यायचे. समजलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.